उपलब्धी या राज्यामध्ये एक सक्षम नेतृत्व स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या नंतर ज्यावेळी आपण म्हणतो आदरणीय शरदचंद्रजी पवार जे आजही हयात आहेत, पण त्यांचा ज्यावेळी विचार करतो, पण सर्व पक्षीयकडनं ज्याला ॲक्सेप्टेबल नेता म्हणून बोलतो, मला असं वाटते ती एक मोठी आनंदाची आणि सुखद घटना आहे की या सर्वांना त्यांचा फोटो लावावा लागतो आणि त्यांचा विचार लोकांसमोर घेऊन जावं लागतोय. तर ही आनंदाची गोष्ट आहे. राजकारणात कधीही काही होऊ शकतं असं म्हटलं जातं. आज राज ठाकरे यांचं एक ट्विट बऱ्याच चर्चा त्याच्यावरून होताना पाहायला मिळते. लवचिकता ही दाखवलेली आहे, ती मात्र स्वार्थासाठी नाही असं त्यांनी त्यामध्ये म्हटलं. काय लवचिकता दाखवायलाच पाहिजे, पण ती एवढे लवकर लवचिकता दाखवायला लागले तर शेवटी ज्या मतदारांनी आपल्याला एकत्रित रीतीने मतदान केलेलं आहे त्यांना आपण नेमकं काय म्हणणार आहोत हा एक प्रश्न आहे. पण मला असं वाटतं दोन प्रमुख नेते त्याच्याबद्दलचा निर्णय घेतील आणि त्यांच्या स्तरावरती तो चर्चेचा करता येईल. आता हा कल्याण डोंबिवली पुरताच मर्यादित विषय हा आपल्यासमोर कालच आलेला आहे. मला वाटते दोन्ही राजकीय पक्षाचे नेते एकमेकांशी बोलून त्याच्यातून उचित निर्णय घेतील. पक्षप्रमुखांनी पण नाराजी व्यक्त केलेली आहे त्यावर. नाही, नाराजगी आणि मी नाराजगी तर संजय राऊतजी जे बोलले त्याप्रमाणे तर त्यांनी व्यक्त करण्याचं काम केलेलं आहे. ते काय चुकीचं आहे असं कोणी त्याचं समर्थन करू शकत नाही. आणि अशी लवचिकता जर आपण प्रत्येक ठिकाणी जर दाखवायला लागलं तर मग नेमकं आपण हे एकत्र कशासाठी आलो, नेमकं कोणाच्या विरुद्ध हा संघर्ष आणि लढा उभा ठेवतोय. असं नाही की आमच्याकडे प्रस्ताव नाही आहे, आजही आहेत, उद्याही येतील, पण या सर्व बाजूला ठेवून एका नगरपालिका नाही आली तरी चालतील, एका जिल्हा परिषद नाही आले तरी चालतील, पण आम्ही हा लढा जो एक विरोधी पक्ष म्हणून घेऊन दिलेला आहे ते पुढे कायम ठेवण्याचं काम आम्ही करतोय. ज्याला आपण क्रेडिबिलिटी म्हणतो ही आम्ही आजपर्यंत ठेवलेली आहे, जे विश्वासार्थी म्हणतोय आम्ही ठेवलेली आहे. आणि त्याच्यातला आपलातला एक घटक पक्ष जर अशी भूमिका घेतली तर हा विश्वासार्थीचा जो प्रश्न भविष्य काळामध्ये निर्माण होण्याची शक्यता नकारता येत नाही. शताब्दी वर्ष आहे खरं तर. एकनाथ शिंदेंनी उद्धवजींना पाठिंबा द्यायला हवा आणि यामुळे महापौर शिवसेनेचा होईल असं भास्कर जाधव यांनी मत व्यक्त केलेलं आहे. तुमचं नक्की मत काय यावर? सॉरी, काय बोलले? भास्कर जाधवांनी असं मत व्यक्त केलेलं आहे की शिंदेंनी उद्धवजींना पाठिंबा द्यावा आणि यामुळे महापौर हा शिवसेनेचा बसेल. नाही, बघा, प्रत्येक जण आपापली वेगळी भूमिका वेगवेगळी गोष्ट सांगण्याचं काम करतोय. आता हाही त्यांनी देखील हा त्यांचा तो वैयक्तिक, हा काय पक्ष म्हणून घेऊन नाहीये. ज्या अर्थी आम्ही केडीएमसीला आम्ही विरोध करण्याची भूमिका घेतो तर इकडे आपल्याकडनं मागणं हे योग्य आहे का अयोग्य आहे हा आहे. पण भास्करराव ज्येष्ठ नेते त्यांनी त्यांचा वैयक्तिक मत दिलं असेल. मला वाटते तो वैयक्तिक स्तरावरती, पक्षाच्या स्तरावरती अजून तरी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांपर्यंत ती माहिती काय पोहोचली नाही. लाओसच्या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी अनेक करार केले. महाराष्ट्रातील आणि भारतातीलच हे उद्योजक करार केले, लोकांचा पैसा घेऊन उधळपट्टी केलेली आहे. लोडांचा करार घेऊन दावोसचा करार करायची गरज आहे थंडीमध्ये. मला वाटतं इकडेच बर्फ टाकला असता त्यांच्या ऑफिसमध्ये आणि तरी करार केला असता तरी चाललं असतं. काय थट्टा चाललेली आहे. अनेक जे असलेले जे उद्योगपतींना तुम्ही तिकडे जाऊन करार करता आणि हे लोकांच्या पैशावरती करता. मला असं वाटते ह्याला आम्ही निश्चितपणे जाब या आगामी विधानसभेच्या अधिवेशनामध्ये विचारल्याशिवाय राहणार नाही. आमचे संवाद साधल्याबद्दल. तर हे होतं सचिन अहिर. आपण नेमकं एकत्र कशासाठी आलोय असं सचिन अहिर म्हणतायत. ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिन अहिर यांनी प्रतिक्रिया दिली. इतकीही लवचिक भूमिका घ्यायची नसते, नेमकं एकत्र कशासाठी आलोय असा सवाल देखील सचिन अहिर यांनी आता उपस्थित केलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.